चला लगेच दोन्ही फलंदाजांनी दाखल व्हायचंय. आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर यावेळेला टीम पाहायला मिळते आहे आपल्याला तर सुरुवात होते आहे या सामन्याची. एका बाजूला सुवर्णमयूर मोताळा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये त्रिशा 11 संघ. या मॅच मध्ये टॉस जिंकलाय त्रिशा 11 संघाने. प्रथमतः त्यांचा बॅटिंगचा निर्णय या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. विशाल जाधव बॅटिंगसाठी पहिलाच बॉल. सन्मानाने खेळत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रेम फेकी करणार नाही आहेत, कारण त्यांना माहिती आहे तेवढ्याच अगदी गतीने योगेश या ठिकाणी परत आले आहेत. आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. जास प्रीमियर लीग सीझन 2च्या माध्यमातून आमिल सर असतील, प्रसाददादा पदाड असतील, विक्रांतदादा गुडवे असतील, असलम भैया असतील, त्याचबरोबर मलयदादा बोरकर असतील, या सर्वांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा नियोजित केली गेली आहे. आडव्या बॅटने विशाल जाधव काय फटका खेळलाय. अगदी लॉफ्टेड स्वीप खेळत असताना दुसऱ्याच बॉलवरती आक्रमण आणि या षटकार 6 धावा पाहायला मिळत आहेत. या 6 धावा येत असताना पाहायला मिळतील आपल्याला. पुन्हा एक वेळ अजाज तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. आउटसाइड दी ऑफ स्टंप दूर ठेवलाय. पंचांचा इशारा वाईटचा पाहायला मिळतोय. आणि खरं तर विशालने मागच्याही सामन्यामध्ये त्या पद्धतीने बॅटिंग केली होती. जर विशालची बॅट चालली पॉवर प्लेमध्ये तर नक्कीच तो एक सन्मानजनक धावा करण्याचा प्रयत्न करतो, परंतु यावेळेला स्लोवर वन बॅक ऑफ दी हँडची डिलिव्हरी अजाजची पाहायला मिळते. आणि खरं तर अजाज त्याच पद्धतीने गोलंदाजी करतात. खरं तर घाटाखालचं क्रिकेट जर पाहिलं तर अजाज नक्कीच ज्या पद्धतीने बॅकफुटला जात चांगला खेळला हा फटका. त्या ठिकाणी मला असं वाटतं मुन्ना आहेत. मुन्ना बॉलला परत करतायत. मुन्ना तोपर्यंत एक सिंगल धाव जोडली जाईल. आजच्या दिवसामध्ये आणखी यानंतर
आडव्या बॅटने त्या ठिकाणी काउ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, अगदी वेगाने पोहोचलेत बॉलवरती, तेवढ्याच ताकदीने फेकी परत केली. रॉकेट टॉम थ्रो पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती त्रिशा 11 संघाची 9 धावा. एक षटकार सुद्धा आला विशालच्या बॅटमधून, त्यानंतर मात्र इजाजने चांगली गोलंदाजी केली आहे. 9 धावा बिनबाद टीम त्रिशा 11 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. पस्तीस मिनिटांचा वेळ तुम्हाला असणार आहे. त्या 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 ओव्हर टाकणं अनिवार्य असणार आहे, त्यामुळे वेळ वाचवा. शाहीद सरांना विनंती की फिल्डिंग चेंजेस करत असताना थोडेसे लवकर फिल्डिंग चेंजेस तुम्हाला करायचे आहेत, ज्यामुळे एक खेळाडू जो आहे 30 सेट वर्तुळाच्या आतमध्ये घेण्याची. बॅकफुटला गेलाय, चांगला कट केलाय योगेश माडी. कर्णधार यांच्या बॅटमधून या 4 धावा येत आहेत. हा रचनात्मक फटका होता. बॅकफुटला गेले, वेट केला, कट करत असताना प्रॉपर टायमिंगने डीप बॅकवर्ड पॉइंटला या 4 धावा पाहायला मिळतील. त्रिशा 11 संघ या अगोदरचा सामना खरं तर त्रिशा 11 संघाने ज्या पद्धतीने दुसऱ्या डावात गमावला असं वाटलं, पहिल्या काही क्षणांमध्ये तो सामना जिंकेल त्रिशा, परंतु मात्र बॉलिंगमध्ये त्या पद्धतीचा परफॉर्मन्स आज मात्र झाला नाही आहे. त्यामुळे या मॅचमध्ये निर्णय त्यांचा बदलला गेला. मला का टॉस जिंकला, त्यांनी प्रथमतः बॅटिंग निवडली. प्रथमतः फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला आहे. बॉल हवेत आहे, प्रेम बॉलच्या खाली. शाहीद सर यावेळेला मात्र योगेश माडी यांना संपवतील. कारण तर मात्र बघा, एका बाजूला दुसरे कॅप्टन तर त्यांच्या विरोधामध्ये त्रिशा 11चे कॅप्टन. पहिल्या काही बॉल्सवरती चौकार आला, त्यानंतर मात्र या बॉलवरती शाहीद सर यांच्या खात्यामध्ये विकेट. योगेश माडी यांचा खेळ या ठिकाणी समाप्त केला गेलाय. यावेळेला कव्हर्स मध्ये खेळून काढलाय, फटका प्रॉपर आहे. आणि जसा स्लॉट मध्ये मिळाला, पहिल्याच बॉलवरती या 4 धावेने सुरुवात करत असताना पाहायला मिळत आहेत. आता सुद्धा आडव्या बॅटने प्रॉपर टायमिंग झालाय बॉल, परंतु मात्र हातामध्ये टायमिंग प्रॉपर होतं. बॉल वर गेला, दूर नाही, आणि विकेटचं बटन मैदानाच्या आतमध्ये. 17 धावेंवरती हा लागतोय दुसरा झटका टीम त्रिशा 11 संघाला. एक मोठा गडी बाद झालाय. आता बॅटिंगसाठी विजय ससाने आल्यात.
शाहिद हुसेन यांच्या समोर पहिलाच बॉल, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. आत्मविश्वास बघा विजयचा. या अगोदरच्या मॅचमध्ये विजयने चांगली बॅटिंग केली होती. आज त्याच जबाबदारीचा खेळ करावा लागणार आहे. तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले होतोय समाप्त आणि पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम त्रिशा 11 संघ पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा या 2 ओव्हरमध्ये खरं तर विशाल जाधवचा खेळ महत्त्वाचा होता. खरं तर पहिल्या ओव्हर्समध्ये तो स्ट्रायकिंगला आला, त्यानंतर थोडासा स्ट्राईकपासून दूर राहिला. एका बाजूला विकेट्स येत गेल्या अगोदरच्या काही बॉल्सवरती. जर पाहिलं शाहिद हुसेन यांच्या तर योगेश माडी त्यांना परतावं लागला. त्यानंतर लागोपाठ आणखी एक विकेट आली. त्यामुळे येणाऱ्या काही ओव्हर्समध्ये थोडासा दबाव जाणवेल या दोन्ही फलंदाजांवरती. इजाज आल्यात आता पुन्हा एक वेळ गोलंदाजी ट्रॅकवरती बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एक वेळ विशाल जाधव, वरवणचा हा खेळाडू आहे. सिंगल धाव आली आहे पहिल्याच बॉलवरती. विजयसाठी दूर ठेवला होता. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल वरती अगदी वेगाने पोहोचल्यात. सिंगल धाव आताही जोडली जाईल. रणबीरचा विकेट मैदानाच्या आतमध्ये थोडीशी वेगाने घेतली आहे दोन्ही फलंदाजांनी. इथून एक टार्गेट सेट करावं लागेल. एका बाजूला जर पाहिलं तर सुवर्णमयूर मोताळा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये विजयापासून थोडासा दूर राहिलाय. आज मात्र प्रयत्न करेल सुवर्णमयूर मोताळा संघ नक्कीच विजय संपादित करण्याचा, कारण इथून या मॅचमध्ये एक विजय फार महत्त्वाचा असणार आहे. टीम सुवर्णमयूर मोताळा संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने ग्लान्स केल्या फटक्याला. ऑन साईडला मुन्ना आहेत तिथे. मुन्नाने बॉल परत केला तोपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये अव्वल दर्जाची 2 धावा घेतल्या जातील या बॉलवरती. 21 धावा होत आहेत धावफलकावरती धावसंख्या. या मॅचमध्ये जर पाहिलं तर आज सकाळच्या सत्रापासूनच प्रत्येक सामना सुद्धा कालच्या दिवसासारखाच राहिला आहे. प्रत्येक संघ काही सामने कालच्या दिवसामध्ये एक सामना जिंकला तर काही संघांना पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा एक वेळ कोलवर टप्प्यावरचा बॉल ऑन साईडला. त्या ठिकाणी शर्जील आहेत. शर्जील युवा खेळाडू आहे. ज्या पद्धतीने तो बॉलवरती जातो, बॉलचं जजमेंट त्या ठिकाणी घेतलं त्याने आणि बॉल तेवढ्याच ताकदीने परत सुद्धा केला. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने विजय ससाने. खरं तर या स्वीप या फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती आणि विजयच्या बॅटमधून या 6 धावा सुद्धा पाहायला मिळतील. षटकार येतोय. का लगता था कि नहीं लौटेंगे. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका थोडासा जर पाहिला तर बॉल खाली राहिलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम त्रिशा 11 संघ. कौतुक करावं लागेल आमच्या आयोजन समितीचं, ज्यामध्ये खरं तर खूप दिवसापासून या स्पर्धेच्या नियोजनासाठी मेहनत करत आलेली आमची आयोजन समिती. त्यामध्ये आमिल सर असतील, प्रसाददादा असतील, विक्कीदादा असतील, मलयदादा बोरकर असतील, त्यानंतर असलम भैया असतील. या सर्वांच्या मेहनतीने ही संपूर्ण स्पर्धा पार पडते आहे. आणि खरं तर विक्कीदादांवरती एक काम सोपवलं गेलं. टेप बॉलचा स्पेशलिस्ट म्हणून विक्कीदादा या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर टेप बॉलचे जे आहेत स्पेशलिस्ट आहे विक्कीदादा. पहिलाच बॉल शाहिद हुसेन कर्णधार आल्यात आता गोलंदाजीसाठी. 4थ्या ओव्हरची सुरुवात करत असताना पहिलाच बॉल पायावरती होता. स्वीप करण्याचा प्रयत्न इजाज तिथे होते आणि बॉल नक्कीच त्यांच्या हातामध्ये कोणती धाव या बॉलवरती मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूने सुरुवात करतात त्या 4थ्या ओव्हरची. पुन्हा एक वेळ जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. फॉलो केला यावेळेला बॅटरला. अनुभव आहे एका बाजूला बघा, अनुभव किती कामाचा असतो आणि अनुभवाच्या बळावरती कशा पद्धतीने गोलंदाजी
केली जाते. शाहिद हुसेन तेच सांगत असताना थोडीशी जागा बनवली आणि ओळखलं विशाल जागा बनवतायत. त्यानंतर मात्र शरीरावर चेंडू टाकला. कोणती विड दिली नाही या बॉलवरती. आणखी निर्धाव चेंडू. आई बॉल जागा बनवण्याचा प्रयत्न होता. आता मात्र स्वीपचा प्रयत्न आणि डोक्यावरती हात गेले शाहिद हुसेन यांचे, कारण त्यांना माहिती आहे यष्ट्यांच्या खूप जवळून हा बॉल गेलाय. लेग बायचा इशारा या दरम्यान पाहायला मिळतोय. शरीराला लागून बॅक टू द कीपर हा चेंडू जात असताना पाहायला मिळाला. एक धाव जोडली जाईल. खरं तर वारंवार प्रयत्न होतोय या ठिकाणी विशालचा मोठ्या फटक्यांचा, परंतु सहजासहजी मात्र ते फटके येत नाहीये. वाह काय डिलिव्हरी होती, काय बॉल होता. पडल्यानंतर शार्प टर्न आतमध्ये आला आणि तिथेच बांधून ठेवलं विजय ससानेला. आणखी एक निर्धाव चेंडू टाकतोय आणि हीच तर खासियत आहे शाहिद हुसेन यांची, का त्यांना डावखुऱ्या हाताचा एक फिरकीपटू म्हणून ओळखलं जातं. याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये या डिलिव्हरीने ओळखून दिला आहे. वा 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 अप्रतिम दांडी 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 गोल यष्ट्यांचा वेध. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे, बघूयात, कारण स्टंपिंगची मागणी. मला असं वाटलं की या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेतला काय, तेवढं त्या ठिकाणी विकेट किपिंग त्या ठिकाणी शार्प होती. ड्रिंक्स पाठवायची आहे, ड्रिंक्स पाठवून द्या. आउट आहे आउट. दो नंबर से गाना बिलाल साई 2 नंबर. धंधे से पैसा बनाने का नया तरीका अपनाओ. नाम और पते के साथ बिजनेस एड्स लगाओ सिर्फ 9 रुपए में. खरं तर मात्र या अगोदरचं असं वाटलं की त्या ठिकाणी विनोद आले आहेत बॅटिंगसाठी. डाऊन दिले, एक पंचांचा इशारा वाईटचा या वेळेला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा जोडली जाईल. फुलरलेनचा बॉल बॅटच्या खाली बॉटम हँडला ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि शर्जिल तिथे आहेत. फेकी तेवढी चांगली होती शर्जिलची, परंतु मात्र 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. 2 धाव्यांच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम त्रिशा 11.
आता बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील आणखी एक युवा गोलंदाज शर्जील. शर्जील असतील बॉलिंगसाठी आणि बॅटिंगसाठी विशाल जाधव तयार आहेत. पहिलाच बॉल नाही, या टेप बॉलच्या ओव्हरमध्ये प्राधान्य दिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जी खेळाडू लेदर बॉल क्रिकेट खूप जास्त खेळले आहेत ना, अशा खेळाडूंना टेप बॉल हाताळण्यासाठी प्रत्येक संघामध्ये संधी दिली जाते आहे. खरं त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने स्विंग करायचा असतो, कोणत्या लेंथवरचा बॉल चांगला स्विंग होऊ शकतो. शर्जील त्याच पद्धतीने लेदर बॉल खेळतात. पडल्यानंतर बॉल सरळ राहिला, शॉर्ट आर्म बॉल केला आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये थोडंसं फाईन त्या ठिकाणी मुन्ना पाहायला मिळाले आहेत. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मधोमध हा फटका खेळून काढला होता. एक सिंगल मात्र धाव जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने आता स्ट्रायकिंगला विनोद राठोड म्हणजेच की रावडी राठोड पाहायला मिळतील. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्या पद्धतीची जबाबदारी या संपूर्ण नियोजन समितीने सुद्धा घेतली आहे की प्रत्येक खेळाडूला कशा पद्धतीने ही स्पर्धा खेळता येईल. हा बॉल सरळ राहिलाय, बॅटची कडा आहे. खरं तर विकेट मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईनला मिस केलं. बॉलची मोहीम कडा आणि खरं तर मात्र विकेट किपर कोणतीही चुकी करणार नाही आहेत. विनोद राठोडचा खेळ सस्त्या त्या ठिकाणी समाप्त होतोय. धक्का क्रमांक 4 लागतोय टीम त्रिशा 11 संघाला. थर्टी 33 धावा. पहिलाच बॉल आकाश जाधव आले होते बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत एक सिंगल धाव. बॉल हवेत आहे, इजाज होते बॉलच्या खाली, परंतु जर पाहिला तर कॅच थोडीशी दूर होती. टेप बॉलला खूप चांगला हाताळलंय शर्जीलने आतापर्यंत, कोणताही मोठा फटका दिला नाहीये. बघा विशाल ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, खरं तर हा युवा खेळाडू आहे, आतापर्यंत टिकून आहे. सलामीला बॅटिंगसाठी आला होता, त्याला माहिती आहे त्याची विकेट या मॅचमध्ये फार महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे संयमाचा खेळ त्याचा या ठिकाणी होतोय आणि संयमाचा खेळच त्याला इथूनही पुढे नक्कीच घेऊन जाईल. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला हा बॉल, ऑफ साईडला ऑन साईडला खूप चांगला ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट. प्रेम बॉलला परत करतायत, तोपर्यंत एक सिंगल धाव जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने या टेप बॉलची ओव्हर होईल समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम त्रिशा 11 संघ पाहायला मिळतोय. तर 6व्या ओव्हरच्या सुरुवातीला आपल्याला बॉलिंगसाठी पाहायला मिळतील सादिक.
लोअर फुल टॉस चांगला चेंडू होता, वेगाने आला. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला थोडंसं फंबल यावेळेला शर्जिलकडून आणखी एक वेळ पाहायला मिळते आणि 2 धावा या दरम्यान पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जरूर पुढे सरसावेल, परंतु त्या अगोदर विशाल जाधवने बॅटिंग चांगली केली आहे. संयम तो राखतोय. इथून जबाबदारीचा खेळही फार महत्त्वाचा असणार आहे त्रिशा 11 संघासाठी, कारण दुसऱ्या डावात त्या पद्धतीने त्यांना ते आव्हान सोबत घेऊन गोलंदाजी करायची आहे. त्यामुळे कुठपर्यंत धावा करेल हे सुद्धा बघण्यासारखं. लोअर फुल टॉस जागा बनवली, स्वीप केला आणि बॉल पाठवला सरळ मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विशाल जाधवच्या बॅटमधून हा धमाका षटकार. या 6 धावा पाहायला मिळत आहेत. खरं तर विशाल जाधवची खेळी फार महत्त्वाची आहे त्रिशा 11 संघासाठी, कारण एका बाजूला विकेट येत गेल्या. या अगोदरच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की टेप ओव्हरमध्ये त्या ठिकाणी राहुल राठोड बाद झाले. त्यानंतर एका बाजूला संयमाचा खेळ, त्याचबरोबर मोठ्या फटक्यांची गरज होती आणि विशाल ते लगावतोय. पुन्हा एक वेळ जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. अपील आहे, अपील या ठिकाणी जर पाहिली तर नक्कीच स्क्वेअर लेग पंचाकडे झाली आहे. विकेट किपर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू, सादिक आणखी एक अनुभवी गोलंदाज. बुलढाणा परिसरातील अनेक खेळाडूंची भरमार असलेली ही स्पर्धा आहे. ऑफसाईडला लॉंग ऑफच्या डोक्यावरून नक्कीच प्रयत्न चांगला झाला होता. खरं तर ज्या पद्धतीने धावा वाचवल्या मुन्नाने, चांगला अटेम्प्ट पाहायला मिळतो त्या ठिकाणी. प्रयत्न चांगला होता आणि प्रयत्न जसा केला धावाही वाचवल्यात. वा वा वा, फॉलिंग स्वीप. आणि हीच तर ताकद आहे विशालची. ज्या ज्या वेळेला तो टिकलाय याच पद्धतीने बॅटिंग केली आहे. बॉल जातो एक टप्पा पहिल्या गोल लाईनच्या पलीकडे. विशाल जाधवच्या बॅटमधून आणखीन एक आक्रमण, चौकार 4 धावांसाठी. ज्या ज्या वेळेला विशाल जाधव मैदानाच्या आतमध्ये टिकलाय त्या वेळेला याच पद्धतीची बॅटिंग त्याने केली आहे. आणि खरं तर संयम राखून बॅटिंग करणारा हा फलंदाज आहे. आणखी एक चौकार लगावत असताना चौकाराच्या साह्याने धावसंख्या 50 पार गेली आहे. त्रिशा 11 संघाची 51 धावा होत आहेत. पुन्हा एक वेळ फॉलिंग स्वीप. आता सुद्धा विशाल जाधव मैदानाच्या आतमध्ये लागोपाठ बरसतोय. 4 आणि चौकार येतोय विशालच्या बॅटमधून. आणखीन एक. तर चौकाराच्या साह्याने ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 55 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम त्रिशा 11 संघ पाहायला मिळेल. तर प्लेइंग 11चा खेळाडू या ठिकाणी पाणी घेऊन गेला त्रिशा 11 संघाचा. त्यामुळे 3 धावांची पेनॉल्टी असणार आहे टीम त्रिशा 11 संघाला. त्या ठिकाणी पंचाने 3 धावांची पेनॉल्टी दिली आहे. या अगोदरच तुम्हाला आम्ही सूचना केल्या होत्या की प्लेइंग 11चा खेळाडू पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. 12 मॅनच पाणी घेऊन जाईल. त्यामुळे त्या नियमांचं तुम्ही उल्लंघन केलं आहे. 3 धावांची पेनॉल्टी पंचांद्वारे या ठिकाणी तुम्हाला दिली गेली आहे.
अजय आकाश यावेळेला जर पाहिलं तर खरं तर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळून काढलाय. सिंगल धाव जोडली जाईल. शर्जील बॉलिंगसाठी आले आहेत या ओव्हरमध्ये. 7व्या ओव्हरची सुरुवात सिंगल धावेच्या मदतीने या ठिकाणी स्ट्राईक घेतली जाईल. टीम त्रिशा 11 संघाकडून विशाल जाधवचा खेळ मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण. स्लोवर वन बॅक ऑफ दी हँड पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळवला शर्जीलने. व्हेरिएशन आहे शर्जीलकडे, युवा आहे परंतु त्याने खूप मेहनत केली आपल्या स्वतःवरती. त्यानंतर त्या पद्धतीची बॉलिंग स्वतःमध्ये विकसित केली. त्याचा ते एक हा चेंडू त्याच दरम्यान त्याने टाकलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आणखी एक वेळ पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतंय. प्रेमचं चुकी झाली आणि अगदी बॉल खालून निघून गेला. 4 धाव्यांसाठी चौकार येतोय. खरं तर चौकार आला आणि या 4 धावाही जोडल्या जातील या बॉलवरती. चुका कमी कराव्या लागतील. चुका परंतु त्या चुकांमधून काहीतरी शिका. हे फार महत्त्वाचं असणार आहे क्रिकेटमध्ये. या पद्धतीच्या छोट्या छोट्या चुका कुठेतरी तुम्हाला कमी कराव्या लागणार आहेत. पायावरचा बॉल फॉलिंग स्वीप. नाव आहे विशाल जाधव. फटकेबाजी अव्वल दर्जाची करतोय. क्लासिकल विशाल जाधव मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक आसमानी टोला धमाकेदार सिक्सर. जश्नबाजी की शान 43 धावेंवरती काय या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक लगावेल का विशाल, हे सुद्धा बघण्यासारखं आहे. आणखी एक वेळ जागा बनवण्याचा प्रयत्न, मात्र कॅच दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कंप्लीट होईल. परंतु आकिब त्या ठिकाणी होते. निराश झाले विशाल जाधव. त्याला माहिती आहे अर्धशतकाच्या खूप जवळ होतो. मोठा फटक्याची इथून गरज नव्हती. जागा बनवून एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. परंतु मात्र विशाल जाधवचा खेळ सर्वांची मनं जिंकून गेला. विशाल 24 बॉल 43 धावेंवरती जरी बाद झाला असला परंतु मात्र एक सन्मानजनक धावसंख्या त्याने मैदानाच्या आतमध्ये बनवली आहे संघासाठी. परिपूर्ण खेळ आजच्या दिवसामध्ये, संघर्ष त्यानंतर जबाबदारी, संयम मैदानाच्या आतमध्ये राखला आणि 43 धावांची खेळी त्या ठिकाणी समाप्त झाली आहे विशालची. किशोर आले आहेत. पहिलाच बॉल किशोरने डीप काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये बॉल अगदी दोन्ही फिल्डरच्या डोक्यावरून एक टप्पा उसळी खात जातोय. बडोलांच्या पलीकडे इनटू दी रोप. किशोरच्या बॅट बनून पहिल्याच बॉलवरती त्यांच्या खेळीचा चौकार पाहायला मिळेल. शर्जीलचा ओव्हर समाप्त होतोय आणि 7 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करते 70 धावा 70. इंतजार मुन्ना आल्यात बॉलिंगसाठी. शेवटच्या 6 बॉलसाठी मुन्ना पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी आहे आकाश स्ट्रायकिंगला. आकाश सुद्धा त्याच पद्धतीने मोठे फटके शेवटच्या काही ओव्हर्समध्ये खेळू शकतात. पहिलाच बॉल पायात टाकला होता. जागा बनवत लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. ऑफसाईडला प्रेम पाहायला मिळतील. लॉंग ऑफला बॉलवरती अगदी खूप लवकर आला प्रेम.
त्यामुळे एकच धाव जोडली जाईल. स्ट्रायकिंगला आता किशोर बावने पाहायला मिळतील. किशोर ही मागच्या काही वर्षांमध्ये खेळाडूचा फॉर्म राहिला नाही, परंतु या सीझनची सुरुवात त्याच पद्धतीने किशोरने केली आहे. आता फॉर्म त्याच पद्धतीचा पाहायला मिळतोय बॅटिंगमध्ये. पहिलाच बॉल जर पाहिला तर आता मात्र या बॉलवरती थोडंसं आडव्या बॅटने जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. यावेळेला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये डीप मिड विकेटला मात्र दोन्ही फलंदाजांच्या अगदी मधोमध गॅप भेटलाय आणि येतोय किशोर बावनेच्या बॅटमधून हा चौकार 4 धावेंसाठी. ड्राईव्ह केलाय कव्हर्स मध्ये, मात्र बॉल फिरलाय आणि बॉलचा जजमेंट घेत असताना बॉल फिरलाय आणि कव्हर्स मध्ये आज चौकार पाहायला मिळतोय. या बॉलवरती चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावरती 79 धावा होत आहेत. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम त्रिशा 11 संघाच्या. पुन्हा एक वेळ काय फटका खेळलाय, लाजवाब किशोर बावनेचा हा लाजवाब फटका आसमानी टोला आणि आपल्या स्टाईल मध्ये या पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त केलाय या षटकाराने. तर पहिल्या ओव्हरचा 8 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 85 धावा आणि दुसऱ्या डावात बनवायची आहे टीम सुवर्णमय मोताळा संघाला 86 धावा.
चला त्रिशा 11 फिल्डिंग लावा लगेच. DJ Pavitra. चला तर या ठिकाणी सुरुवात होते या दुसऱ्या इनिंगला. 3 धावांची पेनॉल्टी पहिल्या इनिंगमध्ये त्रिशा 11 संघाला मिळाली होती. त्यानंतर त्या 3 धावा ॲड केल्या जातील पहिल्या या दुसऱ्या डावामध्ये टीम सुवर्ण मयूर मोताळा संघाच्या खात्यामध्ये. तर 3 धावांची पेनॉल्टी सोबत घेऊन खेळेल, म्हणजेच की 3 धावांच्या समोर धावसंख्या जोडली जाईल. यावेळेला समोर खेळलाय कव्हर्समध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. आता सुरुवात केली जाते आहे या दुसऱ्या डावाची. निलेश त्या ठिकाणी जर पाहिलं तर या पहिल्या ओव्हरची सुरुवात करता आहेत निलेश चव्हाण. खरं तर आणखी एक टॉपेज झालाय. बॉल हवेत आहे. बॉल जेवढा वर गेलाय तेवढाच गेलाय दूर. लांबच लांब षटकार पाहायला मिळतो या बॉलवरती. आणि बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न. आकिब एक चौकार एक षटकार लगावला आकिबने आतापर्यंत.
हल्लीच्या काळात खूप फॉर्ममध्ये आकिब. पुन्हा एक वेळ पायावरचा बॉल निलेश चव्हाण यांचा होता. त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळेल मिड विकेटला. त्यामुळे या बॉलवरती जर पाहिलं तर एकच धाव जोडली जाईल आणि आता स्ट्रायकिंगला येतील शर्जील. शर्जील बघा अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या डावामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली शर्जीलने, फार कमी धावा खर्च केल्या. त्यानंतर आज या दुसऱ्या डावात बॅटिंगचा भार त्याच्या खांद्यावरती अगदी सलामीला सोपवण्यात आलाय. एवढ्याला ऑन साईडला फटका चांगला खेळलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये बॉल जातोय. एक टप्पा उचली खात क्लिअर करेल लॉंग ऑन बाउंड्रीला. शर्जीलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती हा येतोय चौकार 4 धावेंसाठी. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 18 धावा बिनबाद. एक वेगवान सुरुवात या पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये. टीम सुवर्णमेर मोताळा संघाची 18 धावा. मागच्या जुनेद धाड एक्सप्रेस गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल वेगाने पायावरती टाकला होता. तेवढ्याच ताकदीने बॅट घुमवली आकिबने आणि हा बॉल आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती जुनेद वरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न. हा चौकार येतोय स्क्वेअर लेग यांच्या पलीकडे 4 धावेंसाठी. खरं तर हल्लीच्या काळामध्ये खूप फॉर्म मध्ये आकिब. खरं तर आमचे मार्गदर्शक डॉक्टर शोएब सर यांचं सुद्धा आजच्या दिवसामध्ये शुभ आगमन झालंय. त्यांचे मित्र ओमसाई बॅथ लॅबचे सर्वा सॅम्भो यांचे ते खूप खास मित्र आहेत आणि त्यांच्या सामन्यासाठी खास जर पाहिलं तर जाफराबादवरून त्यांची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये आहे. आणि मी विनंती करेल अनिल दादा सोनोने यांना की कृपया आपण डॉक्टर शोएब सरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. फुलर लेनचा बॉल आहे. तर यॉर्कर लेंथ जुनेदची खासियत आहे. त्या पद्धतीचा बॉक्समधली गोलंदाजी ज्याला म्हटली जाते ती खूप अव्वल दर्जाची करतो जुनेद. फार कमी धावा त्या लेंथवरच्या गोलंदाजीवरती त्याने या ठिकाणी खर्च केला. तर डॉक्टर शोएब सरांचा या ठिकाणी अनिल सोनोने यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय. खरं तर आजच्या दिवसामध्ये डॉक्टर शोएब सर यांची उपस्थिती आमच्यासाठी प्रेक्षणीय असणार आहे. एका धावेच्या मदतीने आता स्ट्रायकिंगला येतील शर्जील. धावसंख्या धावफलकावरती 23-23. जागा बनवले इनसाइड आउट. शर्जीलने काय फटका खेळलाय. प्रॉपर क्रिकेटिंग फटका ज्याला म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये शर्जीलने दाखवलं. बॉलच्या लाईन वरती गेला. लॉफ्टेड या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि चौकार 4 धावा प्राप्त करत असताना शर्जील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय फटका होता. ऍक्शन रिप्ले या बॉलचा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. tenniscricket.in च्या माध्यमातून बॉल वरती गेला. प्रॉपर टायमिंगने या फटका सजवला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि या येत आहे 4 धावा जुनेदच्या गोलंदाजीवरती. तर त्या ठिकाणी फिल्डर सजवला गेलाय. विशाल जाधव पाहायला मिळतील एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एक वेळ थोडंसं जर पाहिलं तर ऑन साईडला लॉफ्टेड स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतील कडा निलेश चव्हाण यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. तेवढी एकच धाव जोडली जाईल.
या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर खासी गोलंदाजी केली नाही आहे जुनेदने. 2 चौकार त्याच्या या गोलंदाजावरती लगावले. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा 28. लोअर फुल टॉस होता परंतु वेग होता. फुल टॉस बॉल जरूर होता परंतु वेग प्रचंड होता या बॉलवरती. त्यामुळे जसा पाहिजे त्या पद्धतीचं टायमिंग मात्र या फटक्यात झालं नाही आहे. धाव जोडली जाईल. शेवटच्या बॉलवरती त्या ठिकाणी धावा होत आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 29 धावा बिनबाद. एक चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळते टीम सुवर्णमय मोताळा संघाची धावांचा पाठलाग करत असताना. आता जर पाहिलं तर पुढचे 36 बॉल 57 धावेंची गरज असणार आहे. पॉवर प्लेचे 2 या ठिकाणी ओव्हर संपल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या ओव्हरला जशी सुरुवात होते आहेत मागणी या ठिकाणी केली आहे टेप बॉलची. चला आजच्या दिवसातला जो शेवटचा सामना आहे टीम JS3 त्यांच्या विरोधामध्ये राजे छत्रपती बुलढाणा संघ. चला दोन्ही संघाच्या कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. बॉलिंगसाठी शिवराज मापारी या टेप बॉल ओव्हरला हाताळण्यासाठी आल्यात. खरं शिवराज मापारी पडल्यानंतर खूप जास्त आतमध्ये आला हा बॉल. दुखापत झाली असावी आकिबला आशा आहे. ही दुखापत मोठी नसावी परंतु मात्र जर पाहिलं तर खूप शार्प हा चेंडू आतमध्ये आला. इन स्विंगर ज्याला म्हणावं लागेल तो पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात होते या 3ऱ्या ओव्हरची. अगदी 3ऱ्या ओव्हरमध्येच आपल्याला टेप बॉल पाहायला मिळतोय कारण कर्णधार योगेश माळी यांना माहिती आहे की 3ऱ्या ओव्हरमध्ये टेप बॉल घेणं फार महत्त्वाचं आहे. इथून या टेप बॉलवरती विकेट येण्याचे जे चान्सेस असताना फार जास्त असतात. त्यामुळे कुठेतरी कर्णधाराने तो निर्णय घेतला असावा आणि गोलंदाजी ट्रॅकवरती शिवराज मापारी यांना लगेच पाचारण केलं गेलंय. आणखी एक वेळ पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू आणखी पाहायला मिळतो या टेप बॉलमध्ये. खरं तर ISPL नंतर पाहिलं ना तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये या टेपबॉलचा नियम या ठिकाणी 1 ओव्हरचा घेण्यात आला आणि खरं तर कालच्या दिवसातही त्याच पद्धतीने ड्राईव्ह केलाय प्रॉपर टायमिंगने. आकिबने एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये अगदी मैदानाला आग लावणारा चौकार पाहायला मिळतो आकिबच्या बॅटमधून. या 4 धावा जोडल्या जातील. खरं तर आता गरज आहे इथून जर पाहिलं ना तर चौकार आलाय या 3ऱ्या बॉलवरती. टेप बॉलचे हे 6 चेंडू खरं तर फार संपूर्ण सामन्याला कलाटणी देणारे असतात. या अगोदरचा 311 संघाचा सामना जो की टेप बॉलमध्ये गमवावा लागला होता त्यांना परंतु आज मात्र त्याच पद्धतीने टेप बॉलवरती नवीन गोलंदाज शिवराज मापारी पाहायला मिळत आहेत.
पुन्हा एक वेळ पायात टाकलेला बॉल ग्लास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डरकडून चुकी झाली आहे. बॉल ट्रॅव्हल करत असताना बॉर्डर लाईनकडे ट्रॅव्हल करतोय वेगाने, पायाचा वापर फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये, परंतु मात्र तोपर्यंत 3 धावा जोडल्या जातील. 3 धावा येत आहेत रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. अगदी वेगवान पाहायला मिळते या दुसऱ्या डावात. तीन धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. इथून मात्र 50 धावेची गरज असणार आहे. 32 बॉलमध्ये 50 धावा करायच्या टीम सुवर्णमयूर मोताळा संघाला. आणखी एक पडल्यानंतर खूप शार्प आतमध्ये येणारा चेंडू होता, तेवढाच गतीने बॅटवरती आला शर्जीलसाठी. शर्जील सुद्धा लेदर बॉल क्रिकेट खेळतो, त्यामुळे त्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने लेदर बॉल क्रिकेट खेळलं जातं, कशा पद्धतीचा नवीन बॉल स्विंग होतो, त्याच पद्धतीने टेप बॉलसुद्धा स्विंग होतो. त्याला त्या बॉलवरती खेळण्याची स्किल माहिती आहे, ते कौशल्य त्याला माहिती आहे. त्यामुळे त्या पद्धतीने अगदी सहजतेने तो बॉल तो हाताळतोय खेळत असताना. त्या पद्धतीचा खेळ त्याच्या बॅटमधून राहिला आजच्या दिवसातला. पण दुसऱ्या बाजूला शिवराज मापारी सुद्धा त्याच दमाचे, त्याच स्किल, त्याच कौशल्याचे गोलंदाज आहेत. त्यांना माहिती आहे कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी त्याला त्या ठिकाणी विकेट देऊन जाईल. आणि आता मात्र ज्या विकेटची गोष्ट आपण करत होतो त्याच पद्धतीने तो बॉल टाकला आणि शर्जील सारखा बॅटर आता बॅक टू दी पवेलियन पाठवला शिवराज मापारीने. एक अचूक टप्प्यावरचा मारा आणि शर्जीलचा खेळ दांडी गुल करत यष्टांचा वेध घेत समाप्त केला गेलाय. सुवर्णमयूर मोताळा संघाला लागतोय पहिला झटका. 36 धावेवरती शर्जील बाद. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. शेवटच्या बॉलवरती शर्जीलची विकेट. ब्रेक थ्रू मिळून दिला संघाला शिवराज मापारीने या टेप बॉलमध्येच. 3 ओव्हर 36 धावा. आणि खरं तर आता मात्र बघण्यासारखं आहे की पुढच्या 30 बॉलमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल. चला सामना खेळता ठेवायचा आहे. कृपया टीम हडल घेऊ नये का यानंतर, आपल्यास विनंती आहे. 35 मिनिटांचा वेळ तुम्हाला असणार आहे, त्यामुळे टीम हडल घेऊ नका. तर सुरुवात करता आहेत या चौथ्या ओव्हरची निलेश चव्हाण. पुढचे 29 बॉल 49 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि आता बॅटिंगसाठी आहेत इंतिसार मुन्ना. कालच्या सत्रामध्ये, कालच्या दिवसात एकही बॉल खेळला नव्हता या बॅटरने. ज्याच्यावरती नजरा आहे तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. मुन्ना पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आहे. खरं तर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न ही खासियत आहे मुन्नाची. अनेक वेळा जर पाहिलं तर रिव्हर्स स्वीपच्या त्या फटक्यावरती त्याने खूप धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या आहे. घाटाखालचं क्रिकेट जर पाहिलं तर नुकत्याच मागच्या महिन्यामध्ये पार पडलेल्या मलकापूर क्रिकेट लीगमध्ये सुद्धा याच पद्धतीची फटकेबाजी त्याला खूप धावा देऊन गेली. आज सुद्धा सन्माननीय विजूदादा दुर्णे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होते आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. दादांचं खूप खूप स्वागत. आणि खरं तर दादांना विनंती आहे कृपया आपण नक्कीच मंचावरती यायचं आहे. धाव जोडली जाईल. आता सुद्धा मुन्नाचं खातं ओपन होते आहे.
27 बॉल आणि 48 धावेंची गरज या मॅचमध्ये आहे. 27 बॉलमध्ये 48 धावा करायच्या आहेत. आकी मुन्ना ही जोडी जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे ना, तर सुवर्णवेल मोताळा संघासाठी नक्कीच शेवटपर्यंत हा सामना घेऊन जाण्याची क्षमता यांच्यामध्ये. पुरल यांचा बॉल होता. खरं तर या पद्धतीची गोलंदाजी निलेश करतायत. ज्या पद्धतीची बॉलिंग ॲक्शन आहे, अक्षरशः जर पाहिलं तर ती स्किल त्यांच्याकडे आहे, ते कौशल्य व्हेरिएशन आहे. खूप काळापासून केसापूर संघासाठी कर्णधार पद भूषावत आहेत निलेश चव्हाण. आज सुद्धा त्याच पद्धतीचा खेळ त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि 440चा झटका. खरं तर मात्र मुन्नाची हीच तर खासियत आहे. रिव्हर्स स्वीपचा स्लॉट मधला चेंडू तो कधीच सोडत नाहीत आणि रिव्हर्स स्वीपच्या फटक्यावरती या 6 धावा धमाकेदार सिक्सर पाहायला मिळतोय. पंचवीस बॉल मध्ये 41 धावेंची गरज इथून असणार आहे. येणारा बॉल या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल, 4थ्या ओव्हरचा. पुन्हा एक वेळ रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. खरं तर डबल कनेक्शन पाहायला मिळालं. फटका खेळला होता, त्यानंतर मात्र फटका कनेक्ट झाला. सिंगल धाव जोडली जाईल या बॉलवरती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉल आणि 40 धावेची गरज. ड्रिंक्स ब्रेक असणार आहे मैदानाच्या आत. चला चला, सामना खेळता ठेवायचा आहे. 35 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे असणार आहे, त्यामुळे सामना तुम्ही लवकरात लवकर खेळता ठेवायचा आहे. वेळ वाचवा. चला, राजे छत्रपती बुलढाणा संघाचे कॅप्टन प्रसाद फदाट जर टॉससाठी आले नाही तर तुम्हाला 5 रनची पेनॉल्टी असेल. तर 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचे 24 बॉल आणि 40 धावेंची गरज. जोपर्यंत मुन्ना मैदानाच्या आतमध्ये आहे ना, हा सामना शेवटपर्यंत जाईल. एका बाजूला आकिबचा सुद्धा चांगला खेळ राहिलाय. आकिबने 15 बॉल 26 धाव्यांची खेळी साकारली आहे. 3 चौकार 1 षटकार त्याने आतापर्यंत लगावलाय. आकाश जाधव पहिलाच बॉल बॅकफुटला जात अगदी वेगाने लाजवाब हा पंच केलाय. चाबूक चौकार पाहायला मिळतोय. खरं तर मुन्नाची हीच तर खासियत आहे. ज्या ज्या वेळेला मुन्नाला संधी मिळाली त्या संधीचं सोनं त्याने केलंय. या बुलढाणाच्या परिसरामध्ये खरं तर घाटाखालचं क्रिकेट मुन्नाने त्याच्या बॅटने गाजवलंय. आता या बुलढाण्यात सुद्धा त्याच पद्धतीचा खेळ मुन्नाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. या दुसऱ्या डावात चौकार आलाय. 23 बॉल आणि 36 धावेची गरज इथून असेल.
रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग यावेळेला झाला नाहीये. जसा पाहिजे तसा फटका एवढ्या मात्र कनेक्ट झाला नाहीये मुन्नाचा. उमेश बर्डे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. बॉल पर्यंत अगदी वेगाने गेल्यात. सिंगल मात्र धाव जोडली जाईल. इनसाइड आउट, ओव्हर कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आकिबच्या बॅट मधून हा बॉल जातो एक टप्पा उचली खात, एक्स्ट्रा कव्हरला कव्हर करत आहे तो चौकार. खरं तर मागच्या काही काळांमध्ये आकिबचा फॉर्म नव्हता, परंतु मात्र आकिबने ज्या पद्धतीने त्याचा खेळ दाखवलाय त्याची बॅट बोलते मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक चौकार पाहायला मिळेल. पायावरचा बॉल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तेवढ्या चांगल्या पद्धतीने आकिबने खेळून काढलाय. आकिबचा हा सुद्धा समजदारीचा खेळ राहिला आजचा. त्याला मोठे फटके जरूर आले, त्यानंतर त्याने सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर केलाय. त्याला माहिती आहे शेवटपर्यंत जर आपण इथे खेळपट्टीवरती टिकून राहिलो ना तर या ठिकाणी गोलंदाजांवरती दबाव वाढेल आणि त्या दबावाच्या ओझ्याखाली कुठेतरी त्यांच्याकडून चुकीची गोलंदाजी केली जाईल. त्या चुकीच्या गोलंदाजीवरती निश्चित फटका त्यांचे चांगले पाहायला मिळतील. ही जोडी खरं तर सुवर्णमयूर मोताळा संघासाठी फार महत्वाची असणार आहे. इथून जर विकेट्स आली ना त्रिशा 11 संघासाठी तर आणखीन या मॅच मध्ये मजा येईल. यावेळेला जर पाहिलं तर मात्र रनआउटचा चान्स नाहीये. फेकी त्या ठिकाणी केली गेली कॅप्टन योगेश माळी यांच्याकडून, त्यामुळे या बॉलवरती एकही धाव येणार नाहीये. निर्धाव चेंडूने ओव्हरची समाप्ती होईल. आणि खरं तर अहिल्यानगर जिल्ह्यातून आमचे समालोचक अमोलजी राऊत सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. खास त्यांचा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते आमच्यासोबत जुळले आहेत. अठरा बॉल आणि 30 धावांची गरज. 18 बॉल करायच्या 30 धावा. खरं तर आता जुनेदला या ओव्हरमध्ये विकेटसाठी जावं लागेल. विकेट फार महत्वाची असणार आहे. 18 बॉल 31 धावांवरती आकिबचा खेळ, 7 बॉल 13 धावांवरती एक आक्रमक खेळ राहिला आहे मुन्नाचा. खरं तर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टिकून आहे, तोच प्रयत्न करेल जुनेद. कारण तर हा वेगवान गोलंदाज आहे. धाड एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये पाचारण केली गेली या 6व्या ओव्हरसाठी. 18 बॉल 30 धावांची गरज आणि जुनेद तयार आहेत. पहिला बॉल टॉपेज झालाय, बॉल हवेत आहे, प्लास्टिकला उमेश वर्धे नाही करणार चुकी. आल्या आल्या धाड एक्सप्रेसने मैदानाच्या आतमध्ये इनसाइड बॅटर आकिबचा खेळ समाप्त केलाय आणि पलटवार मैदानाच्या आतमध्ये होतोय. सुवर्णमयूर मोताळा संघाला मोठा झटका लागतोय या रन चेस मध्ये. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती जुनेदच्या खात्यामध्ये विकेट. खरं तर विकेटची गरज होती, विकेट आली आहे. जुनेदने ती विकेट आपल्या नावी केली आहे. पुन्हा एक वेळ पलटवार झालाय. काय आणखी काही या ओव्हर मध्ये काही वेगळं घडेल का, काही चमत्कार होईल का, ते सुद्धा बघण्यासारखं आहे. 17 बॉल 30 धावेची इथून गरज असणार आहे, परंतु मात्र आकिब निराश होऊन आता बॅक टू दी पवेलियन आहेत.
खरं तर आता पुन्हा एक वेळ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शेख मोईन आल्यात. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये प्लॉट केलाय मैदानाच्या बाहेर. शेख मोईन फिन हिटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आणि बॉल मैदानाच्या बाहेर पलटवार हा षटकार. आणि खरं तर मात्र ज्या ज्या वेळेला शेख मोईन वरती या पद्धतीची जबाबदारी आली आहे त्या वेळेला मोईनने तसाच खेळ केलाय. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. ते प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. जर आपण तिथे असाल तर कृपया तो बॉल आम्हाला परत करायचा आहे. षटकार आलाय यावेळेला जर पाहिलं तर स्लॉट मध्ये मिळाला. प्लॉट केला मैदानाच्या बाहेर. मोहीनने 16 बॉल 24 ची गरज आहे. 16 बॉल करायच्या 24 धावा या मॅच मध्ये. जुनेद पुन्हा एक वेळ प्रयत्न करेल का? इथून एका विकेटचा एक विकेट जर आली तर या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ पलटवार करेल त्रिशा 11 संघ की या सामना घेऊन जाईल शेख मोईन आणि इंतिसारची जोडी आपल्या सोबतीला. हे सुद्धा बघण्यासारखं आहे. 16 बॉल आणि 24 धावा करायच्या. 16 बॉल 24 ची गरज. सोळा बॉल 24 ची गरज आहे. पुन्हा एक वेळ मोहीन तयार. जुनेद सारख्या गोलंदाजांवरती आक्रमण पहिल्याच बॉलवरती आत्मविश्वास सोबतीला घेऊन आलाय शेख मोईन. आई बॉल डान्सिंग ऑफ द ट्रॅक ओळखलं यावेळेला जुनेदने, त्यामुळे टप्पा दूर ठेवला. आउटसाइड दी ऑफ स्टंप थोडासा बॅट पासनं दूर. याच टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागणार आहे. खरं तर विकेट इथूनच या सामन्यामध्ये त्रिशा 11 संघाला पुन्हा एक वेळ परतीला घेऊन येऊ शकते. परंतु दुसऱ्या बाजूला आणखी एक मोठा फटका आला तर या रन चेज मध्ये अगदी समोर होऊन जाईल टीम सुवर्णवीर मोताळा संघ. पंधरा बॉल 24 ची गरज. ड्राईव्ह केलाय, सिंगल धाव. प्रयत्न दोघांचाही होतोय. आणि खरं तर जुनेदची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये थोडीशी जर पाहिली तर मागच्या काही ओव्हर्समध्ये त्यांनी 17 धावा खर्च केल्या आतापर्यंत. एक विकेट जरूर आपल्या नावे केली. ती मोठी विकेट होती. आकिबची सेट बॅटर त्याने आपल्या जाळ्यात फसवला. तिथूनच असं वाटलं की पुन्हा एक वेळ पलटवार होईल, परंतु शेख मोईन आले. त्यांनी पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या षटकार लगावला. आणखी एक वेळ दबाव जुनेदवरती शिफ्ट झाला. 14 बॉल आणि 23 ची गरज इथून असणार आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोर खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. बॉल जातोय, ट्रॅव्हल करतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला आणि बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय. मुन्नाच्या बॅट मधून धमाकेदार सिक्सर. आणि खरं तर हीच तर खासियत आहे मुन्नाची. ज्या ज्या वेळेला त्याला त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू मिळाले त्या वेळेला त्याने त्याच पद्धतीची बॅटिंग केली. हल्लीच्या काळात खूप फॉर्म मध्ये हा खेळाडू. याच पद्धतीची बॅटिंग त्याने घाटाखालच्या क्रिकेटला सुद्धा दाखवली आपल्या बॅटने. 13 बॉल 17 धावांची गरज. 13 बॉल मध्ये करायच्या 17 धावा. या रन चेज मध्ये खूप आता पुढे गेलाय टीम सुवर्ण मयूर संघ. हाय बॉल रिव्हर्सिव्हचा फटका सजवण्याचा प्रयत्न अपील आहे, परंतु मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होती आहे. पुढचे 12 बॉल आणि 17 धावांची गरज. 12 बॉल मध्ये करायच्या 17 धावा या मॅच मध्ये. मुन्ना शेख मोईन जोडी मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 17 ची गरज आहे. कोण असतील गोलंदाजी ट्रॅकवरती या 7व्या ओव्हर मध्ये? कारण तर जुनेद जर पाहिले तर थोडेसे महागडेच पाहायला मिळाले. जरूर विकेट आली असली, परंतु मात्र 24 धावा त्यांनीही खर्च केल्या. परंतु मात्र यानंतरचा सामना जयश्री मोटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये राजेश छत्रपती बुलढाणा संघ
एका बाजूला प्रसाद फदाडची बॅटिंग आज सुद्धा त्याच पद्धतीने पाहायला मिळणार आहे प्रेक्षक हो. कालचा दिवस थोडासा प्रसाद सोबत राहिला नाही, परंतु आजच्या दिवसामध्ये मात्र प्रसादची बॅटिंग पाहण्यासाठी त्याचा चाहता वर्ग आज जुळलाय. कॅप्टन प्रसाद आज सुद्धा त्याच पद्धतीचा फॉर्म सोबतीला घेऊन आपल्या संघाला पहिला विजय मिळवून देईल का याकडे सुद्धा नजरा आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं ना तर एक आव्हान असणार आहे कॅप्टन असलम यांचं सुद्धा. परंतु जयश्री संघ त्याच पद्धतीने आजच्या दिवसात खेळला सुद्धा आहे. तो सामना मात्र संध्याकाळच्या सत्रातला प्रेक्षकांचं मन जिंकणारा असणार आहे. एवढ्या मॅचकडे 12 बॉल 17ची गरज होती. पहिला बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह चांगला केलाय. दुसऱ्या धावेचा कॉल शेख मोईनचा होतोय. रन मिड विकेट मैदानाच्या आतमध्ये जुनेद बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत मात्र 2 धावा जोडल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आणखी पुढे सरसावेल. 11 बॉल 15ची गरज इथून आहे. यावेळेला जर पाहिलं तर कव्हर्स मध्ये फटका खेळून काढला. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल आउटचा चान्स आणि यावेळेला जर पाहिलं तर किशोर यांचा खूप चांगला प्रयत्न. रनआउटच्या रूपामध्ये शेख मोईन बाद होतील कारण त्यांनी स्वतःच या ठिकाणी जर पाहिलं तर पंचाचा निर्णय येण्या अगोदर त्यांना माहिती होतं की मी रनआउट आहेत आणि विकेटचा बदल मैदानाच्या आतमध्ये होत्या. खरं तर आमचे मित्र शुभम चव्हाण सध्या भारतीय सैन्यात दाखल आहेत. ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेण्यासाठी त्यांचे मामा सतीशदादा खोडके यांच्या बाजूला बसले आहेत. तर या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या समवेत विजयदादा दुर्ने सुद्धा आपल्या समवेत आहेत. या मॅचमध्ये बघूयात तर पाहिलं तर चला लवकर लवकर सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा. विकेट आली आहे. 10 बॉल 14ची गरज. 10 बॉलमध्ये करायच्या 14 धावा. दहा बॉल 14 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. चला वेळ वाचवा, लगेच आपण सामना सुरू करायचा आहे. दहा बॉल आणि 14 धावेंची गरज. पहिलाच बॉल कॅप्टन स्वतः शाहीद आल्या आल्या ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चुनेत आहे. स्ट्रायकिंग एंडला फेकी केली आहे, परंतु मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून फेकी बॅकअपच्या हातामध्ये जाऊन पोहोचते आहे. 2 धावा जोडल्या जातील सहजतेने. 9 बॉलातून जर पाहिलं तर 12 धावेंची गरज. 9 बॉलमध्ये करायच्या 12 धावा. या मॅचमध्ये 9 बॉल 12ची गरज आहे. खरं तर शिवराज मापारी टिप बॉल चांगला हाताळलाय. खेळाडूने पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला होता आपल्या संघासाठी. त्यानंतर मात्र एकाही गोलंदाजाने त्या पद्धतीची धारदार गोलंदाजी केली नाही त्रिशा 11 संघाकडून. रिव्हर्सचा फटका लाजवाब आहे. बघा ज्या ज्या वेळेला संघाचे खेळाडू फॉर्म मध्ये असतात ना तर कॅप्टन सुद्धा त्याच पद्धतीचा फॉर्म सोबतीला घेऊन येतो. शाहिद हुसेनच्या बॅटमधून हा रिव्हर्स स्वीपचा फटका फार कमी पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये तो सुद्धा खेळून काढलाय. या 4 धावा प्राप्त करताय शाहिद. 4 धावा जोडल्या जातील. 8 बॉल 8ची गरज इथून आहे. आडव्या बॅटने वा काय फटका खेळलाय शाहिद हुसेन कॅप्टन. आणि खरं तर कॅप्टन काय बॅटिंग करता आहेत. फिनिश करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये पाहायला मिळतोय कॅप्टनचा. आणखी एक षटकार.
आणि हा फटका मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेसाठी 4 धावेच्या मदतीने खरं तर सामना जिंकलाय टीम सुवर्ण मयूर संघाने. शाहिद हुसेन यांचे चांगले फिनिशिंग टचेस सामन्याला अगदी एका हातात एका तर्फी जिंकून काढलाय. मी विनंती करेल सन्माननीय विजयदादा धुर्णे यांना की आपण एक ठिकाणी टॉससाठी यायचं आहे.